हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. समचरण सरोजम सान्द्रणीलंबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कन्यानेत्रं सदैवहास्यं विठ्ठलं चिन्तयामि. अतुलितबलधामं हेमश्लीलापदेहं धनजीवन कृशानन्दानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं बाडराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भजे व्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्चगुच्चमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. नमो जन्मभूमी जिथे जन्मलोमी, नमो कर्मभूमी जिथे वाढलोमी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. वर्णानामर्थ संगहनाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे भारी विनायको. कृष्णं नारायणं वंदे कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्णं वंदे कृतासुतम. या ठिकाणी जगतभारी कुंभारी या निसर्ग उपचार केंद्रांतर्गत चालत असलेले हे शिबिर आणि या शिबिरामध्ये डॉक्टर सावळे सरांचं त्या ठिकाणी एक अलौकिक योगदान या ठिकाणी आहे. खरं तर आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा होती की आपण या ठिकाणी राहावं, परंतु कार्यक्रमाचा व्याप असल्यामुळे ते शक्य झालं नाही. आणि खरंच सांगतो, आम्ही एका तासासाठी इथं आलो होतो, पण इथं जेव्हा आम्ही तुम्हा सर्वांना भेटलो तर खरंच सांगतो मला असं वाटलं नाही की आपला पहिला परिचय, असं वाटतं जुनाच परिचय त्या ठिकाणी, जुन्या परिचयाची माणसं आपल्याला त्या ठिकाणी भेटली. एवढी प्रेमळ माणसं. मला एक शेर आठवला की एवढी प्रेमळ माणसं इथं असतील, एवढी मनमिळावू माणसं इथं असतील असं मला वाटलं नसतं. मला सावळे सरांनी सांगितलं की सगळे व्हीआयपी माणसं त्या ठिकाणी आहे. मी व्हीआयपी त्यांना नाही समजत की जे फार मोठे श्रीमंत आहेत, ज्यांचा स्वभाव मन मोकळा आहे, ते जगातल्या सगळ्यात मोठी व्हीआयपी माणसं त्या ठिकाणी आहेत. की माणसं त्या ठिकाणी आज मॅच होत नाहीये, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची त्या ठिकाणी बाब आहे. आणि इथं आल्यानंतर खूप मोठा आनंद त्या ठिकाणी वाटला. कशी माणसं असतील, काय असतील, प्रेमळ असतील का, चांगले बोलतील का. परंतु एक शेर मला आठवला, मेरे दिल में जो थी वो दिल से चली गई, मेरे दिल में जो थी वो दिल से चली गई, इसीलिए मेरे दिल की तसल्ली भी चली गई. सोचा था इलेक्ट्रिक के करंट से मर जाऊं, लेकिन हाथ लगाने से पहले बिजली भी चली गई. खूप आनंद त्या ठिकाणी वाटला तुम्हाला सर्वांना भेटून. आणि सर्व अनेक भागातून आपण या ठिकाणी आलेलो आहोत की आपलं एक स्वास्थ्यासाठी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत. एक, तन जर चांगलं ठेवायचं असेल तर डॉक्टरचं ऐकावं लागेल, आणि मन जर चांगलं ठेवायचं असेल तर स्त्री गुरूंचं ऐकावं लागतं. या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी जीवनामध्ये एक अलौकिकता त्या ठिकाणी माणसाला देऊन जातात. आणि इथं आध्यात्मिक वातावरण आहे. आता ते भैयानी शंख त्या ठिकाणी वाजवला आणि ते दत्तात्रयाचे भक्त त्या ठिकाणी, नाथांचे भक्त त्या ठिकाणी आहे की ये हे नवनाथ की झोली डाले हात में जाए खाली इसमें हे लाल अनमोल लेकिन उसे बार बार मत खोल. त्यांनी सांगितलं, अभिमंत्रित करून त्या ठिकाणी मी आणलेला शंख त्या ठिकाणी आहे, नाही का. आणि ते भैया खूप हसलो त्या ठिकाणी. मी ते म्हणले बरं झालं अभिमंत्रित करून आणला, मला जर तसं वाजवत नसतं आता विनाकारण अपमान झाला असता म्हणले. पण तसं काही नाहीये. आपल्या माणसामध्ये काही नाही, माणसानं प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे, काही हरकत नाही. आणि काही हरकत, कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा असं म्हटलंय कोणीतरी. तरुणसागर महाराजची फार मोठी कविता आहे की स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होत नसतात. दिल ने कहा एक सपना देखो, सपने में कोई अपना देखो, अपने से हो दिल की बात, बात बात में बीती रात, बात हुई प्रभात हुई, रात गई सो बात गई, लेकिन आस वही और प्यास वही, आखिर दिल ने हर कर का यार शांत बैठ, सपना तो सपना होता है. लेकिन हरिवंश राय बच्चन कहते हैं लहरों से डरकर नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जीवनात प्रयत्न केला तर काही गोष्टी त्या ठिकाणी होतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, तुकोबा त्या ठिकाणी सांगतात. परंतु त्या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी माणसं जर राहिली ना तर असाध्य गोष्टी त्या ठिकाणी साध्य होतात. खूप त्या ठिकाणी कौतुक वाटलं मला आमच्या साळवे सरांचं की एवढ्या शून्यातून त्यांनी
त्या ठिकाणी ते विश्व त्यांनी उभं केलेले आहे. खरं तर परिस्थिती त्या ठिकाणी अशी असते की बरेच कुंभारी हे माझं जुनं गाव आहे, प्रेमाचं गाव आहे. अनेक मी लहान असताना या गावामध्ये त्या ठिकाणी आम्ही आलो आणि माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी कमाई आताच त्या ठिकाणी आमचा विषय झाला. आम्ही जेव्हा आलो अध्यात्मावर वगैरे थोडीफार त्या ठिकाणी चर्चा झाली, महाराज मंडळीबद्दल त्या ठिकाणी चर्चा झाली की अध्यात्मात आता ही कशी परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे, कसं कसं त्या ठिकाणी चालू आहे, कीर्तन कोण त्या ठिकाणी कसं करतंय. मीही त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आज खूप महाराष्ट्रभर त्या ठिकाणी फिरतोय, मोठ्या मोठ्या यादीमध्ये त्या ठिकाणी फिरतोय. परंतु त्या ठिकाणी कीर्तनाचा अद्याप मी ठराव नाही केलेला कुठे. आज ढोक महाराज असेल, इंदुरीकर महाराज असेल, यांच्या सगळ्याच्या लाईनीत माझे कार्यक्रम होतात. परंतु मी आतापर्यंत कार्यक्रमाचा ठराव कुठं नाही केला. त्याच्यामुळे लोक मला जास्त देत पण नाही आणि कुठं हे नाही. परंतु माझ्या जीवनात जोडलेली जी माणसं आहेत ना, ती माझ्या जीवनातली माणसं अजून तुटली नाही. ही माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती त्या ठिकाणी आहे. आणि हे जो माहोल आहे, ही जी जोडलेली माणसं आहेत, ही जीवनात त्या ठिकाणी काहीतरी वेगळं त्या ठिकाणी वेगळे पण देऊन जात असतात. कुणीतरी असं म्हटलंय की दिव्याला दिवा लावला की एक दीपमाळ तयार होते, दिव्याला दिवा लावला की एक दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडलं एक फुलहार तयार होतो. पण माणसाला माणूस जोडला गेला की माणुसकीचं नातं तयार होत असतं आणि त्याच्या ऊर्जेवर माणूस आनंदात त्या ठिकाणी जीवन जगत असतो. तसं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी माणसं जगून का लागले हेच लोकांना त्या ठिकाणी माहित नाही. तरुण सागर महाराज सांगायचे, मी जर तुम्हाला असा प्रश्न केला की तुम्ही का जगत आहात, काय उत्तर आहे आपल्याकडे. कुणी जर म्हणेल त्या ठिकाणी महाराज मुलं बाळ ढोरं वास्त्र हे नाही की, हे तर त्या ठिकाणी किडामुंगी पासून तर त्या ठिकाणी सगळ्याला हे भगवंताने दिलेलं आहे. एक असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की आहार निद्रा भय मैथुन हे सर्व एवढीशी समसमान, परंतु विशेष ज्ञान भगवंताने जे दिलंय ते तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या नरदेहातच त्या ठिकाणी सगळं होऊ शकतं असं शास्त्र त्या ठिकाणी सांगतंय की पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः बडे भाग मानुष्य तनु पावा सुर दुर्लभ सद ग्रंथ नि गावा साधन धाम मोक्ष कर द्वारा पायन जी हे मनुज शरीरा मंगल भवन अमंगल हरी द्रव सुदशरथ अजिर बिहारी की सर्व काही होईल पण नरदेह त्या ठिकाणी मिळणार नाही. पण त्या ठिकाणी मला जगायचं कसं हे जर साधन त्या ठिकाणी कळून घ्यायचं असेल तर ते नरदेहाला आल्यानंतर त्या ठिकाणी कळलं जातं. परंतु त्या ठिकाणी माणसं जगून का राहिले हेच लोकांना त्या ठिकाणी कळू लागलं नाही. तरुण सागर महाराज सांगायचे, मेरे पास कॉलेज में पढ़ने वाला एक कॉलेज स्टूडेंट आ गया, मैंने उससे पूछा भैया तू क्या करता है, बोले कॉलेज में जाता हूँ, बोले कॉलेज में क्यों जाता है, बोले पढ़ाई करने के लिए, बोले पढ़ाई क्यों करना चाहता है, बोले पास होने के लिए, बोले पास क्यों होना चाहता है, बोले प्रमाण पत्र पाने के लिए, प्रमाण पत्र क्यों चाहता है, बोले सर्विस लगने के लिए, बोले सर्विस क्यों चाहता है, बोले पैसा कमाने के लिए, बोले पैसा क्यों चाहता है, बोले खाने के लिए, बोले तो खाना क्यों चाहता है, बोले जीने के लिए. और उन्होंने कहा, मैंने आखिरी बार उससे प्रश्न पूछा भैया तू जीना क्यों चाहता है, बोले यही तो मुझे पता नहीं है. तो पता लावण्यासाठी असं पर्यटन त्या ठिकाणी करावं लागेल. अशा शिबिरात तुम्हाला त्या ठिकाणी भाग घ्यावा लागेल. कशासाठी आम्ही जगत आहोत हीच माणसं त्या ठिकाणी विसरले आणि त्या ठिकाणी माणसं आज स्वस्थ नाहीयेत. ही सगळ्यात मोठी त्या ठिकाणी दुर्दैवी बाब आहे. आणि आज आम्ही जुन्या परंपरेकडे त्या ठिकाणी जाण्याची आम्हाला नितांत गरज आहे की आमचं जुनं जे जगणं होतं ते जगणं या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी कळतं. खरं तर आज माणसाकडे सगळं काही असेल पण तब्येत जर आपली चांगली नसेल तर सगळं काही असण्यात त्या ठिकाणी काही फायदा नाहीये. नाही का, तुमची तब्येत चांगली असेल तर सगळं काही त्या ठिकाणी तुम्ही उपभोगू शकता आणि तब्येतच तुमची साथ देत नसेल तर काही फायदा नाही. पण आज त्या ठिकाणी नॅचरलतेकडे येण्याची आम्हाला नितांत त्या ठिकाणी गरज आहे. सेंद्रियकडे येण्याची त्या ठिकाणी नितांत आम्हाला गरज आहे. या आयुर्वेदाकडे पंचकर्माकडे येण्याची त्या ठिकाणी आम्हाला गरज आहे. आणि हेच कुठेतरी साळवे सरांनी त्या ठिकाणी हेरलं. मी त्या ठिकाणी पाहतो आमच्याकडे व्यसनमुक्ती केंद्र त्या ठिकाणी आहे. आज सगळ्यात जास्त व्यसनाचं प्रमाण त्या ठिकाणी झालेलं आहे. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब त्या ठिकाणी आहे. फार मोठं व्यसनाचं प्रमाण. अनेक माणसं त्या ठिकाणी आज व्यसन नाही का व्यसनी त्या ठिकाणी जीवन जगू लागले आणि त्याच्यामुळे आपलं स्वास्थ्य त्या ठिकाणी गमवून बसले आणि त्या ठिकाणी व्यसनमुक्त होण्याची नितांत त्या ठिकाणी गरज आहे. परंतु अशा वातावरणात जर माणूस राहिला निश्चितच त्या ठिकाणी एक वेगळं बळ वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. याच्यासाठी अशा वातावरणाची नितांत त्या ठिकाणी गरज आहे. आणि तुम्हाला एक असं अलौकिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण या ठिकाणी लाभलं की तुम्ही एक आनंद त्या ठिकाणी घेऊ शकता. खरं तर मी सरांनी मला व्हिडिओ दाखवले, तुम्ही त्या ठिकाणी खूप एन्जॉय करू लागले, इथं आनंद घेऊ लागले. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही 50 टॉनिकच्या बाटल्या घ्या पण एक दिवस हसत बसा, एका दिवसाची ऊर्जा त्या बाटल्यामध्ये बिलकुल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. हे एक वेगळं त्या ठिकाणी जीवन त्या ठिकाणी तुम्हाला उपभोगायला इथं मिळू लागलं. फार मोठा आनंद या ठिकाणी तुम्ही घेतायत नाही का. जाताना एवढंच सांगेल, खरं तर आम्हाला एखादा विषय जर दिला असता जर मला बोलता आलं असतं, ते म्हणले तुम्हाला जसं वाटलं तसं त्या ठिकाणी बोला, मी जास्त त्या ठिकाणी बोलणार नाही. पण एवढंच त्या ठिकाणी सांगेल, तुम्ही योग्य ठिकाणी त्या ठिकाणी आलेले आहात आणि
खरं तर सकारात्मकता आता बऱ्याच मी असं पाहिलं की अनेक बॅचेस त्या ठिकाणी झाल्या, तर मी अशा काही लोकांचे रिझल्ट पाहिले की त्यांनी सांगितलं मी तिथं गेलो आणि मी पुन्हा शुगरची गोळी त्या ठिकाणी घेतली नाही, हे मी त्या ठिकाणी पाहिलं. तुम्हाला एक सांगू का, आता इथं कोण व्याधीग्रस्त आहे, कोणाला कुठली बिमारी आहे, कोणाला शुगर असेल, कोणाला थायरॉइड असेल, कोणाला कॅन्सर असेल, कोणाला काही असेल, परंतु एक सांगू का, माणसाची मानसिकता जर चांगली असेल ना तर काहीच होत नाही. तुम्हाला सांगतो मी, हा माझ्या जीवनातला अनुभव आहे. वृंदावनला प्रेमानंद स्वामी नावाचे एक महात्मा आहेत, तुम्ही युट्यूबला जर सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यांनी सांगितलं त्यांच्या दोन्ही पण किडन्या त्या ठिकाणी गेलेल्या आहे, त्यांना दोन्ही पण किडन्या 18 वर्ष त्या ठिकाणी झाले, काहीच नाही. त्यांनी सांगितलं मी फक्त आत्मविश्वासावर आणि राधा नावावर त्या ठिकाणी जगू लागलो. हा जगातला सगळ्यात मोठा आजोबा त्या ठिकाणी आहे, पण ते मनात काही घेत नाही. मला खरं सांगा, तुम्ही अनेक जणांना या ठिकाणी बिमाऱ्या वगैरे त्या ठिकाणी असतील कोणाला, आणि तुम्ही डोक्यात ते धरून बसले की यार मला ही बिमारी माझं कसं होईल, हेच तुमचं सगळ्यात मोठं टेन्शन. तुम्हाला सांगतो मला काहीच नाही हे जर तुम्ही म्हटलं ना तर कॅन्सर सारखी माणसं मी आनंदी जगताना त्या ठिकाणी पाहिले, आणि काही नसताना मला काही आहे अशी माणसं मी सत्ताना झालेली त्या ठिकाणी पाहिले. हे जीवनातलं सगळ्यात मोठं अंतिम सत्य तुम्हाला सांगतो. मला खरं सांगा, तुम्ही खरं सांगा, लोक कोरोना जास्त मेले का कोरोनाच्या धास्तीने जास्त मेले? सर तुमचं काय मत आहे? लोक कोरोनानं मेलेच नाही. तुम्हाला मानसिकता सांगू का लोकांची कशी असते? लोकांची मानसिकता सांगतो कशी असते. एक साधू काशीला जायला निघाले, ऐका, काशीला जायला ते साधू निघाले, आणि ते साधू काशीला जायला निघाले. एका ठिकाणी ते गेले आणि त्यांना सकाळी 9 वाजता एका गावामध्ये गेले, त्यांना भूक लागली, आणि तेवढ्यात तिथे एक माणूस होता, तो तिथं काय बसला असा, पारावर बसलेला असायचा. त्या माणसाने त्याला त्या ठिकाणी विचारलं की, साधूने विचारलं की बाबा मला जेवायचे जेवण कुठे मिळेल? त्यांनी सांगितलं हे जे घर आहे ना इथं तुमची जेवायची व्यवस्था होईल. तिथं त्या घराचा स्वयंपाक केला होता, सुंदर पैकी भाजी शिजलेली होती. तेवढ्यात त्यांनी सांगितलं साधूला जेवण द्या, कारण आमची संस्कृती त्या ठिकाणी अशी आहे, एका सानंदम सदनम सुतास्य सुदीय कांता मृदू भाषिणी सर मित्रम सदनम सहिष्णुरती चाज्ञापरा सेवका आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधू संगम उपासते सततम धन्य गृहस्थाश्रम. एवढा श्लोक तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगून जाईल की त्या ठिकाणी या जीवनातला खरा आनंदी माणूस कोण आहे, त्या श्लोकामध्ये त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे की या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदी माणूस कोण असेल तर सानंदम सदनम, घरामध्ये आनंद असावा, सुतास्य सुदीय कांता मृदू भाषिणी, पत्नी त्या ठिकाणी गोड बोलणारी आणि प्रेम करणारी असावी. नाही का, काही लोकांचं लय डंगर, मी तुम्हाला पाहिलं जेव्हा तुम्ही कपल नाचत होते जोड्या, हा आनंद जीवनामध्ये नाही मिळत होतं, तुम्हाला सांगतो. नाही तर कोणी कोणाला त्या ठिकाणी, साहेब तुम्ही खूप एन्जॉय करतात, मी पाहिलं तुम्हाला नाही का, हा आनंद त्या ठिकाणी मिळत नाही जीवनामध्ये. नाही तर पती पत्नीशी व्यवस्थित बोलत नाही, पत्नी पतीशी त्या ठिकाणी व्यवस्थित बोलत नाही. हे सगळं त्या ठिकाणी मन मोकळं जेवढं तुम्ही जगाल ना तेवढं तुम्ही आनंदी आणि हॅपी जगाल. नाही का, सानंदम सदनम सुतास्य सुदीय कांता मृदू भाषिणी. नाही का, जगातल्या सगळ्यात सुखी जर कोण असेल त्या ठिकाणी, ज्या श्लोकात त्याचं त्या ठिकाणी संसारात राहून सुख भोगायचं असेल, हा श्लोक तुमच्या घरात पाहिजे. नाही का, आणि कुणाचे वाद विवाद त्या ठिकाणी पती पत्नीचे प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी असतात. तुम्हाला सांगतो असं काहीच नाही. आणि नवरा बायकोची भांडणं कधी लागतील सांगता येत नाही. मंदिरातला घंटा आणि नवरा बायकोचा तंटा कधी वाजल याचा त्या ठिकाणी अंदाज नसतो. एक कुणाच्याही त्या ठिकाणी, पण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, हे सगळ्यात मोठं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. नाही का, असं वर्णन केलेलं आहे. सानंदम सदनम सुतास्य सुदीय, मुलं चांगली असावी, सगळ्यात मोठं महत्वाचं. नाही का, जो गृहस्थाश्रम धन्य, मी परत माझ्या पॉईंटकडे त्या ठिकाणी येईल, तो गृहस्थाश्रम त्या ठिकाणी धन्य. सानंदम सदनम सुतास्य सुदीय, मुलं चांगले असावे. मला जर कुणी विचारलं ना दादा या महाराज या जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस कोण आहे, तर माझ्या नजरेत सांगतो मी तुम्हाला. नाही का, मी त्यांचं नाव सांगणार नाही. टाटा बिर्ला, धीरूभाई अंबानी, लक्ष्मी मित्तल हे या जगातले श्रीमंतच माणसं नाहीये. तुम्हाला खरं सांगू जगातला श्रीमंत माणूस कोण आहे, ज्याची अवलाद चांगली निघाली ना तो या जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आणि हा सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब आहे की मुलं चांगली नाही निघू लागली. हे सगळ्यात मोठी शोकांतिका त्या ठिकाणी आहे. म्हणून सानंदम सदनम सुतास्य सुदीय कांता मृदू भाषिणी, पत्नी त्या ठिकाणी गोड बोलणारी आणि प्रेमळ त्या ठिकाणी असावी. पण त्या ठिकाणी दुर्दैव आहे, आणि हे जर प्रेमळ राहायचं असेल तर परिवारामध्ये त्या ठिकाणी आनंदी आणि हॅपी जगलं पाहिजे. माझ्याकडे सर व्यसन मुक्ती केंद्र आहे. मला आतापर्यंत काय वाटायचं, आतापर्यंत मला असं वाटायचं की माणसं दारू पितात, हे विनाकारण त्या ठिकाणी माणसं दारू पितात आणि बायाला त्रास देतात. पण मला असे काही उदाहरणं सापडू लागले आज की त्या बायांचा पण दोष आहे. त्यानं एक म्हणलं की ती 5 म्हणती, हे दुर्दैव आहे त्या ठिकाणी. 2 म्हणलं तर काही हरकत नाही, समजा मिळतं जुळतंय, पण डायरेक्ट 5 वर त्या ठिकाणी जाते. हे फार अवघड परिस्थिती आहे. मला आमच्याकडे आता एक पेशंट होतं सावळे साहेब, इकडे विदर्भातलं पेशंट होतं, गावाचं नाव सांगणार मी, कुठे भांडणास तोंड काळ करीत. आणि ते पेशंट त्या ठिकाणी आमच्याकडे आलं, आणि आमच्याकडे जेव्हा ते पेशंट त्या बाईनं आणलं त्या नवऱ्याला,
आणि आणल्यानंतर गाडीच्या खाली त्या ठिकाणी उतरवलं. ती बाईनं इतकं सुरू केलं बोलायला, माऊली यांना चांगलं कोंडा, खूप हाना, एकदम त्याला दणके द्या, याला चांगलं मारा, हा लय खतरनाक आहे, हा असाच आहे, हा तसाच आहे, डायरेक्ट अरे कार्य करून त्या ठिकाणी हाई असंच करतो तसाच करतो इतकी त्या ठिकाणी बोलली नाही का. 15 मिनिटात ती बाई एका कीर्तनाचं बोलली. फार अवघड झाली परिस्थिती. माझ्या लक्षात प्रॉब्लेम आला. ते काय म्हणलं मला, साहेब उतरतो होतं माहितीये का, माऊली तुम्ही 15 मिनिटात तिथले वैतागले, मी कसं करतो असं मला सांगा. फार कठीण परिस्थिती आहे. तुम्ही 15 मिनिटात एवढे वैतागले म्हणलं, हिला मी कसं करत असेल. मी म्हणलं धन्य माता पिता तयाची, तुझी कमाल आहे म्हणलं बा, तू कसा काय करत असेल ते. मग तेवढ्यात माझ्या लक्षात आलं याचा बी जास्त प्रॉब्लेम. म्हणलं ताई इथला बोलता का, दररोज मारतो म्हणले मला हा, आता काय करावं म्हटलं. मलाही टेन्शन आलं. एक काम कर म्हटलं तू. म्हटलं काय म्हटलं माऊली. म्हटलं उगा 5,000 रुपये खर्च करू नको. म्हणलं काय करू. म्हटलं यांना घरी घेऊन जा. म्हटले मग. म्हटलं मी तुला एक ताईत देतो. ते म्हणले तुम्ही आता वास्तविक आता वारकरी संप्रदायानं असं सांगितलंय की त्याची संत ज्याचा हेत विठ्ठली निन ते काही टाना कोण नामस्मरणा वाचून. पण ही जी माणसं आहेत ना, ही अशीच त्या ठिकाणी करू लागली. कोण्या साधूच्या नांदी लागेल, कोणाच्या नांदी लागेल नाही का. बाबांना हे होतं, बाबां ते दिलं ते होतं, बाबांना गेलं नंतर मुलं होतं, त्याच्याकडे कारखाने का मुलाचे. जगद्गुरु तुकोबाराने अंधश्रद्धा निर्मूलन केलं त्या ठिकाणी. की 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. पण लोकांची आताही त्या ठिकाणची एनर्जी अशी. मी तुमच्या समोर उभा आहे, जास्त काही बोलणार नाही मी. साळवे सरांना माहिती आहे, मी जर माझं दुकान चालू केलं येड्यावानी दुकान चालू माझं मी. एवढी लोकांची श्रद्धा आहे. आता एका माणसानं साळवे सर मला नेलं म्हणजे शेतात जा चला. म्हणलं चला बघ शेतामध्ये. म्हणलं काय करायचं. नाही म्हणलं मला विहीर खाण्याची तुम्ही पाणी दाखवा. म्हणलं माझ्या 2 विहिरी कोरड्या, मी 3ऱ्या माणसाकडून पाणी घेऊ लागलो. माझ्या काळ नादी लागला तुम्ही ना, कारण मला अवघड परिस्थिती आहे. परंतु हा समाज आहे, तुम्हाला सांगतो हा समाज असाच आहे. आणि लोकांची अशी मानसिकता त्या ठिकाणी झालेली आहे की वंदिले वंदावे निंदिले निंदावे एक गेले जावे त्यांच्या मागे. गतानी गतिको लोकान लोका परमार्थिका वालुका लिंग मात्रेन कथम्य ताम्र भजनम. ही लोकांची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे की एकानं ठरलं की लोक तेच त्या ठिकाणी करतात. हे सगळ्यात मोठं त्या ठिकाणी दुर्दैव त्या ठिकाणी आहे. आणि ते ताई म्हणलं तुम्ही ताईत देता का. आता मी म्हटलं देत नाही, पण म्हटलं कधीतरी देत असतो, तुम्ही घेऊन जा, काही टेन्शन नाही. मग मी तिला ताईत दिला. म्हणजे ताई त्याला काय करू म्हणे. मी म्हणलं ताई त्याला काहीच करायचं नाही. म्हटलं ताई फक्त तुमचा नवरा घरात आला की ताईत फक्त दाताखाली दाबून धरायचं बस, याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही. त्यानं काही तुला दररोज मारतो ना तो, तुला दररोज हानमार करतो ना, घरात नवरा आला की ताईत दाताखाली दाबून धरायचं बस, दुसरं काहीच करायचं नाही, दुसरं टेन्शनच घ्यायचं नाही. म्हणले मग काय होईल. म्हणलं तुझा मार वाचल. करते म्हणे प्रयोग. मग दंडात बांधायचं नाही, गळ्यात घ्यायचं नाही, कमरेला बांधायचं नाही, काहीच नाही. म्हणलं घरात आला की दाताखाली घ्यायचं, त्याला काही बोलू दे. 15 दिवसांत ती बाई आली. म्हणले मावले काय गुण लागला, खरंच काय पॉवरफुल ताईत आहे. म्हणलं काय झालं. म्हणले ताईत तोंडात धरल्यापासून एक चापट नाही खाल्ली. काय पॉवर आहे ताईताचा. म्हणलं ताईताचा पॉवर नाही माहिती, हो तोंड बंद झालं. फार अवघड परिस्थिती तुम्हाला सांगतोय, फार कठीण परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो. ही पत्नी चांगली असावी घरामध्ये. गोस्वामी तुळशीदासांनी रामायणामध्ये असं चिंतन मांडलेलं आहे की 4 लोक सुळासारखे आहेत. सट सेवक कृपन कुनारी कपटी मित्र शूल समयेचारी, असं वर्णन केलेलं आहे की या 4 गोष्टी सुळासारख्या आहेत. ते कुणाच्या जीवनात ताबू नये त्या ठिकाणी. सट सेवक नाही का, मूर्ख नौकर नसावा. नौकराने मालकाचा भांडारा वाजून दिला. आया मेरी कबर पर दिवा जला कर चला गया, बचा था जो तेल बाकी सर को लगा कर चला गया. असं काही काही नौकरांनी सट्ट नसलेला. सट सेवक एक कृपण माणूस नसावा. कृपण नाही का, चिकट आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी. आणि लोकही ना तुम्हाला सांगतो, लोक बरोबर काही काही लोक असतात ना, ते बरोबर हिशोबानं वापरतात. आपल्या लोक एवढे कठीण झाले लोक काही काही फक्त कुरपण असतात, आपल्या फायद्याचं पाहतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, बारीक विचार करा तुम्ही. तुपात जर माशी पडली, तुम्ही माशी फेकता का तूप फेकता. माशी फेकतात, बरोबर आहे की नाही. माणसं पहा कशी, माणसाची लोकांची मानसिकता कशी आहे. तुपात माशी पडली काय फेकता तुम्ही, माशी फेकतात. आणि चहात पडली तर किती दुर्दैव की गरीबाला त्रास आहे की नाही आम्हाला सांगा. लोक एवढे स्वार्थी झाले. तुम्हाला माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही रस्त्याने चालले आणि रस्त्याने जात असताना तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या, एक रावणाची मूर्ती आणि एक रामाची आहे, दोन्ही दगडाची आहे. तुम्ही कुठली मूर्ती घरी आणाल. रामाची मूर्ती. किती चांगली माणसं लाभली सर तुम्हाला की तुम्ही कुठली आणाल, रामाची मूर्ती आणाल. 4 दिवसांनी तुम्ही त्याच रस्त्याने गेले, तुम्हाला परत 2 मूर्ती दिसली, एक रावणाची एक रामाची. पण रामाची जी मूर्ती होती ती होती दगडाची आणि रावणाची होती ती होती सोन्याची. आता काय कराल तुम्ही मला सांगा. मग स्वार्थीचे गणे तुम्ही पण नाही, तसं होणारच नाही. तुम्ही किती सांगा मला, तुम्ही नाही का. आणि तुम्ही तर दोन्ही बी कसं काय आणाल तुम्ही नाही का. लोक आपल्या आपल्या ऍडजस्टमेंट नुसार पाहतात त्या ठिकाणी. पण काही लोक एवढे कुरूपण असतात ना, नका येऊ दे त्याला. उद्या कोणी म्हणाल नको माऊली तिथे बोलायला होते, कुत्र बी नव्हतं म्हणून. आणि तुम्हाला सांगतो की परिस्थिती अशी आहे ना
परिस्थिती अशी आहे की लोक ऍडजस्टमेंट नसतात त्या ठिकाणी वागतात आणि काही लोक इतके कंजूस असतात. मला एका माझ्या मित्राने बोलवलं. मी थोडा मोकळ्या मनाचा माणूस आहे नाही का, आणि मी आता बरीच महाराज लोक सांगतात मी हॉटेलमधले पाणी सुद्धा पित नाही. हे असं हे बनवाबनवी आपल्याला जमत नाही. जसा आहे तसा पाहिजे माणूस, म्हणजे त्याला खोटं लपवायचं काम पडत नाही त्या ठिकाणी. पण तुम्ही खोटेपणा केला ना तर तुम्हाला लुपाछुपी करावं लागतं. जीवनाचं हे अंतिम सत्य त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. माणूस जसा आहे तसा असावा. मी असा आहे ना, मी असाच आहे. उगे त्या ठिकाणी उगच नाही का. तुम्हाला वाटलं असं बघ कोण महाराज आले काय आले, मी चंदन फक्त माझं मलाच लावतो. आणि तुम्हाला सांगतो असं सहज आम्ही चालू रस्त्याने एका माझ्या मित्रांनी, कंजूस लोक असतात काही काही, हे जिवंत असून त्या ठिकाणी मेलेली माणसं आहेत. आणि मी रस्त्याने चाललो, रस्त्याने जात असताना एका मला माझ्या मित्रांनी बोलवलं. म्हटलं हे माऊली हे चहा घेऊ. म्हटलं काय गंमत आहे, चहा पाजतो आपल्याला चांगलंही कधीतरी बोलवलं यांनी. मला आनंद वाटला हा चहा पाजणार आहे. पण त्यांनी लगेच त्या ठिकाणी सांगितलं एकात दोन कर. मला राग आला. म्हटलं काय कंजूस आहे हा. नंतर तिसरा माणूस आला, आणि जी माणसं असे सटसेवक कुरपण माणसं असतात ना त्यांचा अपमान होतो समाजामध्ये, त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. नंतर आम्ही म्हटलं एका दोन ते एका दोन. तिसरा एक मित्र आला त्याचा, म्हणलं हे संजीव अरे इकडं चहा घेऊ म्हटले. मी म्हटलं आता ठीक आहे. ते म्हणले एकात तीन कर. चौथा आला एकात चार. म्हटलं काय बेकार माणूस आहे. नंतर चहा घेतला, आम्ही कसा घेतला असं आमचं आम्हाला माहितीये. नंतर त्यांनी विचारलं पैसे किती द्यायचे. तुम्हाला पैसे नको देऊ, फक्त कपशा धुवून दे, बाकी काही नको. जी माणसं अशी कंजूसपणा करतात ना ती माणसं अशीच असतात त्या ठिकाणी. अशी परिस्थिती आहे. मग सटसेवक कुरुपण कुनारी, नवऱ्याला जाळू जाळू मारणारी बायको. ही जी नवऱ्याला त्या ठिकाणी अशी कायम जाळू मारते ना. काही माणसं लय वैतागले साहेब, काय सांगा तुम्हाला. का जब से हुई है शादी आंसू बहा रहा हूं, आफत गले पडी है वादाने बहा हूं. अशी अवस्था काही काही लोकांची झाली. आमचे महाराज एक गोष्ट सांगायचे, काही बयानं ट्रिप काढली, काही महिलांनी अशी ट्रिप काढली, जाऊ बा फिरायला. महिला गेले सगळ्या. ती गाडी झाली पलटी. ती पलटी गाडी झाली, आणि गाडी जेव्हा पलटी झाली तेव्हा सगळ्या महिला मेल्या. मग त्यांचे नवरे रडू लागले, विदूर झाले ते सगळे. ते 15-20 दिवस ते दुःख होतं, ते थोडं दुःख कमी होत गेलं, त्यांचं थोडी शांत झाली. पण त्या गलीतला एक महिना झाला तरी तू रडी. त्यांनी सांगितलं करे आमच्या बायका मेल्या, आमचं रडणं थांबलं. तू काय इथला रडू लागला 1 महिना झाला तरी. तो म्हणला माझा प्रॉब्लेम असा आहे, माझ्या बायकोची ती गाडी हुकली. फार अवघड परिस्थिती आहे. आता कळलं तुम्हाला. माणसं तुम्ही कमी, क्वांटिटी कमी होते पण क्वालिटी तुमच्यामध्ये. लगेच कळतं तुम्हाला हे काय म्हणलं ते. हे विशेष आहे त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी सांगतात की त्याचा गृहस्थाश्रम ठीक आहे तो सानंदम सदनम सुतास्य सुद्धी कांता मृदू भाषिणी सन्मित्रम. मित्र चांगले असावे सर माणसाला. मित्र बनव्यामध्ये गाढव्यासारखा असं म्हटलंय. मित्र चांगले असावे माणसाला. मित्रामुळेच माणूस घडतो आणि मित्रामुळेच माणूस बिघडतो. लक्षात घ्या. असे मित्र नसावे. संध्याकाळी तू असा माझा खंबा, हे लंबे व्हायचे लक्ष त्या ठिकाणी. असे मित्र नाही पाहिजे. मित्र चांगले असावे. सानंदम सदनम सुतास्य सुद्धी कांता मृदू भाषिणी सन्मित्रम. चांगले मित्र पाहिजे. सदन श्रेष्ठ चाज्ञापरा सेवका आतिथ्यम. इथून आपला पाठा फुटला होता की आपल्या घरी आलेल्या अतिथीचं पूजन करावं नाही का. आपली संस्कृती आहे मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. ही आमची परंपरा त्या ठिकाणी आहे. ही आमची परंपरा आहे. आणि आपण जे कुणाला त्या ठिकाणी अतिथीचं स्वागत करत असेल तर ते आनंदाने त्या ठिकाणी करावे. काही लोक स्वागत करतात. एका ठिकाणी गेलो मी की माणूस म्हणला अरे माऊली आमच्याकडे जेवायला या तुम्ही. म्हटलं चांगली गोष्ट आहे, बस काही हरकत नाही, जेवायला बोलवतो काही हरकत नाही. त्याने जेवायला बायकोला म्हणलं मस्त पूर्णाच्या पोळ्या कर. ते म्हणलं आपल्या घरच्या म्हशी आहे, घरचं गावरान तूप आहे. मलाही बरं वाटलं. जेवायला बसलो, पूर्णाची पहिली पोळी वाढली. अतिथीचं पूजन. विनमुख गेली अतिथी नेतो सुकृताची संपत्ती. त्याचं मनही दुखू नये. जेवायला बसलो मी, पहिलीच चपाती वाढली. मला भूक लागली होती. मी लगेच पहिली चपाती खाऊन घेतली. ताटात काही नव्हतं. त्याने बायकोला आवाज दिला, अरे पोळी झाली, महाराजची पोळी आण. घरी भेटत नसते लोकायला. फार कठीण परिस्थिती तुम्हाला सांगतो. तुमचं लेट करणं झालं का, ठीक आहे, काही हरकत नाही. हे महाराज म्हटले असं अतिथीचं मन नाही दुखलं पाहिजे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधू संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. तो गृहस्थाश्रम त्या ठिकाणी धन्य. म्हणून ते एक परिवार त्या घरी होता. आणि त्या साधूला सांगितलं त्या ठिकाणी. इथून आपला फटा पडला होता. का त्या साधूला सांगितलं किंवा तुम्ही या आमच्या घरी जेवायला. मग ते साधू जेवायला बसले तिथे. आणि जेवायला जेव्हा बसले त्या साधूनं फुल जेवण केलं. आणि त्या साधूनं त्या सांगितलं ठीक आहे आता येतो मी. ते निघून गेले पुढे. कोणत्या गावाला, कुठे गेले, काशीला गेले. हे सांगत होतो मी तुम्हाला नाही का. तुमच्या सगळे म्हणजे ऐकणार लोक लक्षात राहत नाही. हेच आमच्या लोकांचं भांडवल आहे. आणि तुम्हाला सांग आणि जेव्हा त्या ठिकाणी साधू तिथून निघून गेले, नंतर यांचं घर जेवायला बसलं. आणि शेवटी त्या भाजीमध्ये 2 पाली पडलेल्या निघल्या. आणि त्या पालीचं ते खाल्ल्यामुळे सगळं घर मिळलं. आणि त्याच पातेल्यातली भाजी कोणी खाल्ली होती, साधूनं खाल्ली होती.
सगळं घर मेलं, साधू निघून गेला. 2 महिन्यानंतर ते साधू आले तिथे. 2 महिन्यानंतर तो माणूस तिथे उभा होता ज्याने त्यांना ते घर दाखवलं होतं. त्या माणसाने आश्चर्यात धक्का बसला. ते म्हणले का हो हे घरचे लोक कुठे? मी त्यांना प्रसाद आणला काशीव. ते म्हणते ते घरचे लोक जाऊ द्या, तुम्ही वाचले कसे काय? ते म्हणलं झालं काय? ते म्हणले ज्या पातेल्यातली भाजी तुम्ही खाल्ली त्या पातेल्यात 2 पाली पडल्या होत्या, ते लोक त्याच्यामुळेच मेले. 5 मिनिटात साधू मेला. मला सांगा, जोपर्यंत त्याच्या डोक्यात नव्हतं ना तोपर्यंत चांगला होतो, पण जेव्हा त्याच्या डोक्यात आलं तेव्हा तो मेला. तसं तुम्हाला कुठलाही रोग असू द्या, तुमच्या डोक्यात घेऊ नका, तुम्हाला काहीच होणार नाही. पण तुम्ही जेव्हा ते डोक्यात घेता ना, असं होईल का तसं होईल का, ते तसंच होईल. जसा माणूस विचार करतो ना तसा माणूस बनतो. लक्षात घ्या, हे मानसशास्त्राचा नियम आहे. आणि म्हणून हेच आपल्या डोक्यातून जावं, त्याच्यासाठी हा एन्जॉय, त्यासाठी आनंद आहे. मी तर असं म्हणतो, जे घरी 1 चपाती खात नसेल ते तो 3-3 खायला लागले असेल. खरं सांगा, नाही का? हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. आता काय करू, मी माझ्या पाठीमागे एवढं त्या ठिकाणी व्याप झाला. मी सरांना म्हणलं त्या ठिकाणी मला येऊ द्या म्हणलं तुम्ही, आणि विशेष म्हणजे मी पैसे भरून येईल असं, म्हणजे धाक पडतो महाराज म्हणलं लोकांना कधी कधी. आणि असं परिस्थिती पण मी त्यातलं नाहीये, नाही का? आणि इच्छा होती माझी पण. इथे एक वेगळ्या अनुभूती, वेगळा आनंद त्या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. आणि जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, नाही का? तुमच्यापैकी माझ्या डोळ्यात पाणी आलं जेव्हा त्या बाळाने इन्सुलिन घेतलं त्या ठिकाणी. तो भैया आला की नाही मला माहित नाही ते, नाही का? जेव्हा त्याने ते इंजेक्शन घेतलं माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण त्या ठिकाणी भगवंताने ना, नाही का, ज्याची निरोगी काय आहे ना ती माणसं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दगड जरी दिले खायला तर ते बसतात. परंतु ती भगवंताची, माझ्या पत्नीला पण शुगर आहे, नाही का? ती भगवंताच्या मनात जे असलं ते त्या ठिकाणी ते होत असतं. परंतु त्याच्यावर मात करणं हे आपलं काम त्या ठिकाणी आहे, हे आपलं कर्तव्य त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यावर मात करावी, नाही का? दुःख हे जगात असा माणूस नाही दादा की ज्याच्या जीवनामध्ये दुःख नाही, नहीं का? एक सांगू, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, औरों का गम देखा तो मेरा गम है भूल गया. जगामध्ये अनेक लोक दुःखी आहेत, नाही का? एक बाप त्या मुलाला घेऊन चालला होता. तो पोरगा सांगत होता, पप्पा मला त्या ठिकाणी बूट द्या घेऊन, मला बूट हवाय. तेवढ्यामध्ये त्या बापाने त्या ठिकाणी सांगितलं, बाळा अरे देतो ना घेऊन. नाही म्हटले मला बूट हवाय. पण तिकडनं एक मुलगा येत होता, त्याला पायच नव्हते. बापाने सांगितलं, बाळा तू बुटामुळे परेशान आहे, पण तो बिगर पायाचा आहे, तो कसा असेल त्या ठिकाणी. तसं मला नुसता बूट नसेल, मी नुसता बुटासाठी रडत असेल, पण समोरचा बिगर पायाचा आहे, बिगर पायाचा आहे, त्याचाही विचार आपण कधीतरी केला पाहिजे. आपलं दुःख नक्कीच त्या ठिकाणी हलकं होतं. आणि हे जीवन आहे माझ्या भावांनो, नाही का? आणि हे जीवन आहे. जीवनामध्ये त्या ठिकाणी तुमच्या जीवनात तुम्हाला दुःख, ह्या गोष्टी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी येतात. आणि त्याच्यावर मात करणं त्या ठिकाणी आपलं हे कर्तव्य आहे, आपलं एक काम त्या ठिकाणी आहे. आणि मग इथं अनेक दुःखी सुखी लोक त्या ठिकाणी असतील, अनेकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, परंतु ते मनामध्ये त्या ठिकाणी कधीच आणायचे नाही. जीवन जगत असताना एक आनंदाने त्या ठिकाणी जीवन जगायचं. आणि 4 मुद्दे सांगतो तुम्हाला. आता आपली वेळ संपत आली, बस करू का? नाही का? 4 मुद्दे सांगतो तुम्हाला, 4 मुद्दे सांगतो, नाही का? हे 4 मुद्दे जीवनात आचरले की माणूस दुःखी होत नाही. चालताना पुढे पहा, जेवताना मागे पहा, प्रपंचामध्ये खाली पहा, आणि परमार्थामध्ये वर पहा. हे 4 मुद्दे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही घेतले तर तुमचं जीवन सफल होईल, नाही का? चालताना पुढे पहा. ऍक्सिडेंट कोण होतं? लोक सुद्धा स्वच्छ चालत नाही ना. एक पोरग सायकलवर चाललं होतं आणि लोक शायनिंग मारतात. ही शायनिंग सोडली पाहिजे. म्हणून जसा आहे तसा जागा मी सांगत होतो तुम्हाला, शायनिंग सोडली पाहिजे. ते चालताना पुढे पहा, शास्त्रकार सांगतात, नाही का? ते असं सायकलवर जायला लागलं, त्याने दोन्ही जे पाय होते ते दांडीवर त्या ठिकाणी घेतले. देखो मुझे पैर नाही, दोन्ही हात असे त्या ठिकाणी बांधले. देखो मुझे हात नाही. नंतर सायकलला गिरका मारला, खाली पडला, उठला, मुझे दात नाही. त्याला काही विलाज नाही का? शायनिंग मारून चालायचं नाही, नाही का? चालताना पुढे पहा, जेवताना मागे पहा. मागे पहा याचा लक्षार्थ वेगळा आणि वाच्यार्थ वेगळा. मागे पहा याचा अर्थ नसे मागे पाहून जेवा. समजा तुम्हाला एकदम सुंदर भाजी केलेली आहे, 2 माणसं जेवायचे राहिले पाठीमागं, आणि ते ताई आल्या, ते असं त्याचं गुड वाजतंय, नाही का? आता भाजी होण्याच्या मार्गावर आहे, चालू द्यायचं का आपलं, वाह वाह ताई काय भाजी झाली. अरे पण झाली ना ती, नाही का? माग पण अजून 2 लोक राहिले, नाही का? आपली संस्कृती अशी आहे, भूक लगे तो खाए ये प्रकृती है, भूक लगे तो खाए ये प्रकृती है, भूक नहीं होने के बाद भी अच्छा आइटम दिखे तो खाए ये विकृति है, लेकिन हम भी खाए और दूसरों को भी खिलाए ये मेरी भारतीय संस्कृती आहे. ही माझी परंपरा त्या ठिकाणी आहे, नाही का? आणि म्हणून हे कळलं पाहिजे. म्हणून जेवताना त्या ठिकाणी मागे पहा, प्रपंचामध्ये खाली पहा, नाही का? नरोबराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, लोकांची धवलारे देखो निया मनोहरे, असती आपली तनारे मोडावी केवी.
प्रपंचात खाली पाव माणसानं. ज्याची 2 तालाची बिल्डिंग आहे ना, त्यांना असे विचार करावा, हा मी 2 तालाच्या बिल्डिंग मध्ये राहतो, पण माझा शेजारचा 1 तालाच्या बिल्डिंग मध्ये राहतो, मी सुखी आहे. आपण 3ऱ्या तालाचा विचार करतो, त्याच्यामुळे परेशान आहेत आपण, नाही का. जो 1 तालाच्या बिल्डिंग मध्ये राहतो त्याने असा विचार करावा की मी तरी 1 तालाच्या बिल्डिंग मध्ये राहतो, माझा जो शेजारचा माणूस आहे तो 3च्या घरात राहतो, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. जो 3च्या घरात राहतो त्याने असा विचार करावा, मी तरी 3च्या घरात आहे, शेजारचा सफरात राहतो, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. जो सफरात राहतो त्याने विचार करावा, मी तरी सफरात राहतो, तो माणूस त्या ठिकाणी पालामध्ये राहतो, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. आणि जो पालात राहतो त्याने हा विचार करावा, मला राहायला तरी पाल आहे, पण लोकांचे मुंबईच्या फुटपाथवर हाल आहे, त्याच्यापेक्षा मी लय सुखी आहे. बस एवढाही विचार जर तुम्ही जीवनामध्ये केला तर त्या ठिकाणी तुम्ही जीवन हॅपी आणि आनंदी त्या ठिकाणी जगाल. परंतु आम्ही वरच्या गोष्टी पाहतो आणि मी कधी कधी त्या ठिकाणी असं पाहतो मी की लोक त्या ठिकाणी विनाकारण हावडा करू लागले, विनाकारण बावळ्यासारखे लोक त्या ठिकाणी जगू लागले आहेत. त्या स्थितीमध्ये तुम्ही समाधानी राहिले की तुमचं जीवन त्या ठिकाणी आनंदी राहतं, नाही का. आमच्यापेक्षा किती लोक जगामध्ये दुःखी आहे, त्याच्यापेक्षा मी किती सुखी आहे, किती आनंदी आहे. आता आज मी माझ्या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या आईकडून आणि माझ्या बापाकडून मला एक वारसा मिळाला. माझं खूप शून्यातून विश्व उभं राहिलेलं आहे. माझी आई, माझी पत्नी मजुरी करायची, माझी कुवत नाहीये 10-15 लाखात गाडीत फिरायची, नाही का, तेवढी माझी कुवत नाहीये. परंतु त्या ठिकाणी जीवनामध्ये काही मंत्र असे मिळतात ना की ते माणसाचं जीवन त्या ठिकाणी बदलून जातात. ऐका, तुम्हाला युट्यूबला मी सापडून जाईल सगळं माझं जे काय चालू आहे ते. आणि परिस्थिती अशी आहे की जीवनामध्ये असे काही गोष्टी त्या ठिकाणी घडतात. माझे वडील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे त्या ठिकाणी, आणि आमच्या घरात तो वारसा त्या ठिकाणी परमार्थाचा आहे. आणि माझ्या वडिलांनी मला त्या ठिकाणी सांगितलं होतं की म्हणले, बेटा तू मोठा महाराज होशील, माझा विश्वास आहे, पण जीवन जगत असताना कीर्तनाचा कधी सौदेबाजी करू नको, तुला माझी शपथ आहे. माझ्या वडिलाचं ते मला आता त्या ठिकाणी मला लोक 20-25 हजार रुपये सहज देतील एका प्रोग्रामची, देवाची कृपा आहे. पण ते असं त्या ठिकाणी, आणि जो मागता नाही उशे लोकच देते नाही, अशातला प्रकार त्या ठिकाणी. ते वडिलांनी त्या ठिकाणी मला तो मंत्र दिला, त्याच्यामुळे मी माझ्या जीवनात कधी काही नाही मागितलं कुणाला. जसं असेल तसं त्या ठिकाणी कार्यक्रम खूप आहेत महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जातो, नाही का. आणि दुसरी गोष्ट, माझ्या आईने मला एक गोड मंत्र दिला लहानपणापासून. मी लहान होते तेव्हापासून या गावात येतो, माझं लग्न झालेलं नव्हतं तेव्हापासून या गावात मी येतो, कुंभारीमध्ये, नाही का. आणि मी जेव्हा कार्यक्रम करायला निघायचो, बघा ना तुम्ही, आई काय असते ती. माझी आई शाळा शिकलेली नाही त्या ठिकाणी, अशिक्षित त्या ठिकाणी. आणि जेव्हा मी कार्यक्रमाला निघायचो, ती तैली वगैरे त्या ठिकाणी घेतली की माझी आई माझ्या तोंडावर हात फिरवायचं आणि एक मोका घ्यायचा आणि मला एक वाक्य सांगायचं, बाळा तुला जर मोठा महाराज व्हायचा असेल ना, मला 3 बहिणी आहेत, जसा 3 बहिणीसोबत वागतो ना तसं जगातला प्रत्येक स्त्रीसोबत वाग, तू लय मोठा महाराज होशील. माझ्या आईनं दिलेला मंत्र, नाही का. आणि हे जे असतं ना त्या ठिकाणी, हे माणसाला त्या ठिकाणी उपदेश मिळतं. आणि मग कधी कधी त्या ठिकाणी मला लोक म्हणतात की आता तुम्ही मोठ्या मोठ्या महाराजांच्या यादीत कार्यक्रम करता, पण तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे इतके पैसे घेतले पाहिजे. पण मला कधी कधी असा त्या ठिकाणी भास होतो की जे जास्त पैसे घेतात ते मी 2च चपात्या खातात आणि आपण मी 2च चपात्या खातो, म्हणजे टेन्शन घ्यायचं कशासाठी त्या ठिकाणी. तुम्ही आहे तिथे, कोणी काही नाही, सगळं जाग्यावर राहतं. धनानी भूमो पशवाश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देश चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. हे सगळं त्या ठिकाणी आपल्या कर्मानुसार मिळतं. आणि सगळं धन वित्त मान हे तो प्रारब्ध अधीन, हे प्रारब्ध अधीन त्या ठिकाणी. आणि म्हणून कशासाठी त्या ठिकाणी टेन्शन घ्यायचंय, कशासाठी मस्त हॅपी आनंदी त्या ठिकाणी जगा. हे जीवनाचं सगळ्यात मोठं सार आहे. 2 मिनिटं तुमचे घेतो, मलाही त्या ठिकाणी जायचंय. आणि बरेच लोक त्या ठिकाणी विज्ञान, नाही का, किंवा हे सगळं विज्ञान त्या ठिकाणचं. आमचा आल्या बाबांचं नामचं 2-3 जणांचा साहेब वगैरे बसले, आमची त्या ठिकाणी चर्चा झाली. परंतु त्या ठिकाणी अध्यात्माशिवाय जीवनामध्ये पर्याय नाही. आणि प्रत्येक जाती धर्मात अध्याय, बौद्ध धर्माचं कोणी आहे का इथं, नाही का, बौद्ध धर्माचे मला सांगा, प्रत्येक याच्यामध्ये अध्यात्म त्या ठिकाणी आहे. ऐका, जगद्गुरु तुको त्या ठिकाणी अध्यात्माचा स्वीकार ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केला, ती माणसं त्या ठिकाणी आनंदी आणि हॅपी त्या ठिकाणी राहिली. मला एक माझा मित्र भेटला त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं, माऊली बौद्ध धर्मामध्ये 22 प्रतिज्ञा आहे, 22 प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आहे. त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञा एक त्या ठिकाणी अशी आहे की मी कुठल्याही देव धर्माला संस्कृतीला मानणार नाही, पण तथागत भगवान बुद्धांनी माणूस बनण्याचं पंचशील आमच्या हवलाकत त्या ठिकाणी केलं. नमो तस्स भगवतो रहतो सम्मसम बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानाति पाता वेरमणी शिक्षापदं समादियामि. तुम्ही प्राणी मात्रावर दया करा, सर्वांच्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी आपलेपणा त्या ठिकाणी पहा. हे श्रीमद भगवद्गीतेमध्ये तेव्हा त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं की अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी तुल्य निंदा स्तुतिर मोरुणी संतुष्ट येन केनचित अनिकेतर स्थिरमतीर भक्तिमान्यो प्रियो नरः समशत्रोच मित्रेच तथा मान अपमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. मग असा माणूस वागल्यावर त्याला देव पाहायची गरज नाही, तो स्वतः देव होईल ना. हे सगळ्यात मोठं सोपं शास्त्र त्या ठिकाणी
ठिकाणी आदिदान करा आदिन्न दाना एरमणी शिक्षापदम समाधियामी मुसावादा वेरमणी. या थोबाड्यानं काही बी वायबर बोलू नका. बोलल्यानंच माणसाचं मन जिंकलं जातं. मला सांगा, कावळ्याचा रंग कसा आहे आणि कोकिळेचा काळा, दोघांचा पण रंग काळा आहे. पण तुम्हाला आवडतो कोण? कावळा का नाही आवडत? त्यांनी तुमचा बांध कोरलाय का? काही तुमचं वैर आहे का? दोन्ही दिसाला सारखंच आहे, परंतु दोघांची परीक्षा तेव्हा होते जेव्हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी वसंत ऋतूला बहर येतो. ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यासी कोवा किसी का धन हरे कोयल किसी को देत मिठी बाणी बोल के सब जग आपणालेत. माणसाचं बोलणं चांगलं असावं आणि कुठं काय बोलावं हे माणसाला कळावं. काही लोकांना काय बोलावं काय कळत नाही. एकाला आता ते नवीन पद्धत निघली बा, मुलीला दोन शब्द प्रश्न त्या ठिकाणी विचारा. आता ती पद्धती सगळ्या जुन्या होत चालल्या, कारण विचारात काही कामच नाही आता, मला तिकडे जायचं नाही. आणि ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. मग ते एखाद्याला जर बोललं की बा बोल तर काही विचारा मुलीला, त्याने विचारा तू शिक्षण काय झालं, मामाचं गाव कोणतं आहे, काय कोणतं आहे. त्याने असा प्रश्न नाही विचारला पाहिजे तुला मूलबाळ काय म्हणून मार काय नाही का, कुठं काय बोलावं हे माणसाला कळत. ज्ञानोबा सांगतात तसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ज्ञानोबा सांगतात. आणि ते तथागताने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं, मुसावादा वेरमणी शिक्षापदम समाधिवामी. या तोंडाला आवरा, उग काही बोलू नका. आदिदान करा आदिन्न दाना वेरमणी किंवा कामेशु मिच्छाचारा वेरमणी शिक्षापदम समाधियामी. काम क्रोधाला आवरा नाही का. याला त्या ठिकाणी तुकोबा सांगतात, काम क्रोध बंदी खाणी. तुम्हाला वेळ तर होत नाही माझ्यामुळे. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी. आणि शेवटी सांगितलं, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिक्षापदम समाधियामी. की तुम्ही सुरा म्हणजे दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, तुम्ही वाईट त्या ठिकाणी वागू नका, तुम्ही चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी चला. हे तत्वज्ञान आम्हाला त्या ठिकाणी शिकवलं. आणि म्हणून जीवनामध्ये अध्यात्माची नितांत गरज आहे. नितांत गरज त्या ठिकाणी अध्यात्माची जीवनामध्ये आहे. आणि अध्यात्माने आम्हाला विज्ञान दिलं नाही का. माझा असा एक प्रश्न तुम्हाला आहे, ज्ञानेश्वरी ज्ञानोबा यांनी लिहून 750 वर्षाच्या अगोदर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली. पण हे जे विज्ञानाचे सिद्धांत आहेत हे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा यांनी त्या ठिकाणी मांडले नाही का. असा माझा प्रश्न तुम्हाला आहे, वीज आणि बल्बाचा शोध कोणी लावला? नाही, न्यूटन तो गुरुत्व आकर्षणाचा लावला. तर थॉमस अल्वा एडिसन अँड मायकेल फॅरेड या दोघांनी वीज आणि बल्बाचा शोध लावला. पण ह्या जन्माला येण्याच्या अगोदर त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. वीज कशापासून बनते? पाण्यापासून बनते. ज्ञानोबा यांनी तेव्हा लिहून ठेवलं, तया उदकाचेनी आवेसे लखलखीत तेज दिसे तया तेजा माझी नसे सलील काही. हे अध्यात्म आहे, याच्यासाठी त्याची गरज आहे. एक आम्हाला शाळेत सिद्धांत शिकवला जायचा, पृथ्वी स्वतः भोवती फिरता. पृथ्वी फिरते का सूर्य फिरतो? पृथ्वी. आता काही लोक देवच मानायला तयार नाही, हे दुर्दैव आहे नाही का. ही कुठली तरी एक अदृश्य शक्ती जगामध्ये आहे. आपल्याला मानव, तुम्ही देव नसाल मानत, पण निसर्गाला तर मानावं लागेल ना तुम्हाला. देव नसाल मानत कोणी, पण तो निसर्गच म्हणजे देव आहे, तो परमात्मा त्या ठिकाणी आहे. एक सांगू का तुम्हाला, एक घर चालण्यासाठी एक कारभाराशिवाय घर चालत नाही, सरपंचाशिवाय गाव चालत नाही, आमदाराशिवाय तालुका चालत नाही, खासदाराशिवाय जिल्हा चालत नाही, मुख्यमंत्र्याशिवाय राष्ट्र चालत नाही, पंतप्रधानाशिवाय देश चालत नाही. तसं कुठेतरी एक शक्ती आहे, तिच्याशिवाय विश्व चालत नाही. ती शक्ती आम्हाला मानावं लागेल त्या ठिकाणी. तर कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी नाहीये. आम्हाला शिकवलं जायचं, पृथ्वी फिरते का सूर्य फिरतो? स्वतः भोवती फिरता सूर्याभोवती फिरते. हा सिद्धांत ज्यांनी मांडला तो शास्त्रज्ञ कोण आहे नाही का. एवढं खिचकट सांगत नाही मी कीर्तनात, पण तुम्ही सगळे क्वालिफाईड शिकलेली माणसं त्या ठिकाणी. कोणी माझं शिक्षण सर जास्त काही झालेलं नाही. मला आता एका मित्राने विचारलं, आमचा एक सिम्बॉयसिस नावाचा ग्रुप आहे, त्यांनी माझं व्याख्यान ठेवलं होतं. आता तिथे सगळे व्याख्याते मोठे व्याख्याते आले महाराष्ट्रातले तिथे नाही का, नितीनजी बानगुडे वगैरे. त्यांच्यानंतर माझा नंबर लागला. ते म्हणले बा आता हे मार. आणि ते त्या लोकांनी जेव्हा मला पाहिलं ते नाराज झाले ते नाही का. डोक्यात एक फॅड आहे ना, जे नेसतं धोत्र त्याला काय कळतं फोत्र, ते सगळे नाराज झाले. ते म्हणले बा एक काही महाराज कसं काय आणले तुम्ही? ते म्हणले आणले, आता बोलू द्या त्याला, काय आणले दादा कशाला वगैरे. आपण जेव्हा त्या ठिकाणी माझं ते झालं बोलणं वगैरे, मग त्यांनी मला विचारलं तुमचं माऊली तुमचं क्वालिफिकेशन वगैरे काय. आता मला इंग्रजी जास्त काही येत नाही का. आता मी म्हटलं जास्त जर इंग्रजी बोलले तर आपल्याला प्रॉब्लेम येईल, पुढं कुठे हे करा, मग आपलं पुरं पाणी फिरून जाईल. मी म्हणलं आपण मराठी माणसं आहे, मराठीत बोला, असं काही कारण काही त्या ठिकाणी नाही. त्यांनी मला विचारलं तुमचं शिक्षण किती झालं? म्हणलं सर ते नका विचारू, मला इतिहास मत पूछो नाही. पण म्हणले तरी काय झालं? मी त्याला सहज विनोदान त्या ठिकाणी बोललो. म्हणलं आपलं MEF IAS झालेलं आहे. ते झाले भया, सगळा सन्नाटा, सगळे शिकलेले डॉक्टर होते ते नाही का. ते म्हणले सगळ्या डिग्र्या पाहिल्या, पण MEF IAS हे लॉंग फॉर्म, त्याचा असेल काय? ते म्हणले मला लॉंग फॉर्म काय? म्हणलं त्याचा लॉंग फॉर्म आहे नाही का, मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. त्याला काय इलाज? म्हणलं त्याला काय इलाज नाही का. अवघड परिस्थिती. पण अध्यात्मशास्त्र तुम्हाला खूप जगण्याचं बळ देत असतं, लक्षात घ्या. आता नंतर लक्षात आलं का, ठीक आहे काही हरकत नाही. जगण्याचं बळ देतं तुम्हाला अध्यात्म त्या ठिकाणी, जीवन जगण्याचं बळ देतं. आणि हे एक अलौकिक